जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व छोट्या मोठ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। आपण आता कुणीच मोठं नाहीये, कुणी छोटं नाहीये, तर एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी बोलणार आहे। माझं नाव आहे सपना आणि मी सपना केंगारे। मी यूट्यूबवर एक प्रोफेशनल यूट्यूबर आहे आणि माझे आज 5,59,000 सबस्क्रायबर यूट्यूबवर। मी एक एज्युकेशनचा चॅनल चालवते जिथे मी मुलांना शिकवते। बेसिकली इंग्लिशवर माझं जास्त भर आहे, कारण माझं स्वतःचं एम ए इंग्लिश झालंय, मी मास्टर्स केलंय, एम एड पण झालेलं आहे माझं। हा वेगळा विषय आहे, पण मैत्रिणी म्हणून मला तुमच्याशी बोलायचंय की आपल्याकडे ना खूप सल्ले बायकांना दिले जातात, खूप सल्ले बायकांना दिले जातात की मुली तू तुझे कपडे नीट घाल, लोकांवर तुझा कंट्रोल नाहीये, तू नीट राहा, लोकांवर तुझा कंट्रोल नाही। तर मला एक वाटतं की या सृष्टीच्या निर्मात्या बायका आहेत, पुरुषाची पण आई बाईच आहे आणि मुलीची पण आई बाईच आहे। तर कुठेतरी आपल्या घरात जे घडत असतं ना ते प्रतिबिंब आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतं। म्हणजे ज्या घरातला पुरुष काम करतो ना त्यातला मुलगा पण काम करायला कधी लाजत नाही। पण मग तुम्ही म्हणाल की आमच्या हातात काय, आमचे पुरुष त्यांच्या घरच्यांनी नाही वळण लावलं। मग मला म्हणायचं की जर तुम्हाला मुलं असतील ना तर लहानपणापासून बाईचा रिस्पेक्ट कसा करायला पाहिजे हे आपलं शिकवायचं काम आहे। म्हणजे मुलींच्या आयांना जितकी जबाबदारी ना दुप्पट मुलांच्या आयांची आहे की जी बाई रस्त्याने चालली आहे ना तिचं इज्जत कशी करायला पाहिजे। आज एखादी मुलगी रस्त्यावर मरते, आपण व्हिडिओ बघतो की तिला कुणीतरी चाकूनी मारले, कुणीतरी रेप केलाय, कुणीतरी त्रास दिलाय, पण शेजारी असणारा पुरुष हात घालत नाही, पुढे येऊन उभं राहत नाही की अरे तू रक्षण करता। झाशीच्या राणीचे आपल्याला उदाहरण दिलं जातं आणि ती लढली, आपल्यात पण तेवढीच ताकद आहे। पण तेवढीच ताकद एका आईमध्ये, जी आईला एवढी उपमा का दिली आहे, फक्त ती घरातली सगळी कामं करते, स्वयंपाक करते, खूप छान राहते म्हणून नाही दिलेली। तर ती जसं जिजाबाईंनी छत्रपती शिवराय घडवले होते आणि त्या शिवाजी राजांचा वारसा आपण घेतो, मला असं वाटतं प्रत्येक आईला ती संधी आहे की ती एक शिवराय घडू शकते, कारण तिच्या हातात ती ताकद आहे। जर चांगले संस्कार दिले ना तर चांगला समाज घडायला कुणीही अडवू शकत नाही। म्हणजे फक्त फिलॉसॉफिकल बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे, मला स्वतःला 2 मुली आहेत, मी त्यांना चांगले संस्कार देणार हे माझं स्वतःला वचन आहे की एक चांगला आदर्श बायका तर घडल्या पाहिजे। पण त्याचबरोबर ज्यांना मुलं आहेत ना त्यांनी ह्याचं काळजी घेतली नाही, चांगले संस्कार आणि बाईविषयी आदर निर्माण करणं। कारण बायकाच बायकांशी बोलताना अरे ती कशी आहे, तिचं काय वागणं, हिचं काही चारित्र्य बरोबर नाही अशी लेबलं मारतो आणि नकळत ती लेबलं मारताना आपली मुलं आपल्या घरातले ऐकत असतात की एखाद्या बाईवर पटकन अरे ती तसलीच आहे बाहेरची, तिला तसलाच नाद आहे, हे आपण बोलताना आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसते। त्या प्रत्येक पातळीवर बायकांनाच बायकांशी भांडावं लागतं। आज घरामध्ये काय होतं, अरे माझी सासू अशी, माझी नणंद तशी, माझी हे अशी, मग भांडणं पुरुषांपेक्षा बायकांशीच आपली होतात। मग आपण जर खरं स्वतःला महिला म्हणतो, महिला दिन साजरा करतो, तर आपण कसे चांगली मैत्री निर्माण करू शकतो, एखाद्या व्यक्तीला समोर त्याच्या जागेवर जाऊन कसं समजू शकतो, हे थोडा जरी प्रयत्न केला ना तर आपण कदाचित सगळ्याच एका चांगल्या वातावरणात वाढू शकतो। कारण भांडत राहून आपली कधीच मानसिक स्थिती नीट राहत नाही। आज महिलांना तुम्ही प्रत्येक बाईला विचारा, फक्त एकटीला साईडला घ्या, तिच्या मानसिक समस्या खूप मोठ्या आहेत, शारीरिक समस्या खूप मोठ्या आहेत। मग मेनोपॉज असेल, 40च्या नंतरचा मेनोपॉज येणारा असेल, त्याच्यामध्ये मानसिक स्थिती बिघडलेली असते। मग आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्यायला पाहिजे की माझं आरोग्य कसं चांगलं राहील, मी नवीन काय शिकते, नवीन काय वाचते। आज एवढी पुस्तकं आहे, जर तुम्हाला कोणाला विचारलं मी शेवटचं पुस्तक कोणतं वाचलं तर किती जणी मला सांगू शकतात की मी हे शेवटचं पुस्तक वाचलं। मी स्वतःला काय वेळ दिला, आज स्वतःला वेळ देणं, मोबाईल सारखी गोष्ट तुमच्याकडे ज्याच्यावर तुम्ही खूप काही शिकू शकता, रेसिपीच्या पलीकडे किंवा आणखीन काही खूप नॉलेज घेऊ शकता। एक मुलगा ना आईची इज्जत कधी करतो माहिती का, तुला काय कळतंय, तुला काय माहिती यातलं, असं सहज मुलं बोलतात। पण जेव्हा तुम्हाला नॉलेज असेल ना तर बोलायची कोणाची हिंमत नाहीये आणि ते घेणं तुमच्या हातात आहे। मी काही सल्ला द्यायला इथे नाहीये, पण मी एवढंच सांगेल की आपण बायका आहे ना खूप ताकदीची आहे आणि मग ही ताकद जर आपण वापरली नाही तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये। तर मग माझं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि एवढंच सांगणं आहे की तुमची ताकद तुम्ही वापरा आणि एक आपला चांगला समाज घडवण्याचं आपण सगळेच मिळून चांगलं काम करू शकतो। मला बोलायची संधी दिली सर, त्याबद्दल खूप खूप